माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झाला, अटकेसाठी नाशिक पोलीस आलेले आहेत, या सगळ्या घडामोडी घडत आहेत, त्या पार्श्वभूमीवर तुमची काय प्रतिक्रिया आहे? खरं तर एक राज्याचा मंत्री याला 2 वर्षाची शिक्षा होती आणि 4-4 दिवस सरकार कारवाईला लावते. एकीकडे सुनील केदार असेल, राहुल गांधी असेल, यांचं सदस्यत्व 12 तासात रद्द झालं होतं. परंतु माणिकराव कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा झालेली असताना अजून सदस्यत्व रद्द झालं नाही. त्यांनी जनतेच्या दबावामुळं राजीनामा मोठ्या मुश्किलीनं काल दिला, काही घेतला नाही त्यांचा राजीनामा, त्यांनी दिला. आणि हे सरकार अशा पद्धतीनं भ्रष्टाचार करणाऱ्यांना, सदनिकाचा गैरव्यवहार करणार अशा लोकांना संरक्षण देतं की काय, अशा प्रकारची स्थिती आहे. या राज्याच्या मंत्र्यांवर वेगवेगळ्या पद्धतीचे डाग लागत आहेत, भ्रष्टाचाराचे डाग लागत आहेत. तिकडे संजय शिरसाट यांच्या विट्स हॉटेल प्रकरणी चौकशी सुरू झालेली आहे. इकडं माणिकराव कोकाटेंना आता अटक पोलिसांना करावीच लागेल. जर बाकीच्या कोणत्या व्यक्तीला अशी सजा झाली असती तर कोर्टातूनच पोलीस त्यांना जेलमध्ये घेऊन जात असतात. परंतु कोर्टाची शिक्षा ठोठावल्यानंतर 3-4 दिवस झाल्यानंतरही माणिकराव कोकाटेंवर कोणती कारवाई झालेली नाही. रावसाहेब दानवे म्हणतायत की उद्धव ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक आहे. मला असं वाटतं रावसाहेब दानवेंची शेवटची निवडणूक झालेली आहे, त्यामुळे त्यांनी उद्धवजींच्या शेवटच्या निवडणुकीची चिंता करू नये. शिरसाट पण तेच कित्ता करवताना दिसत आहेत. पुन्हा एकदा तीच टीका रावसाहेब दानवे जशा प्रकारची टीका करतात, तेही म्हणतात, संजय शिरसाट पण म्हणतात की शेवटची निवडणूक असेल त्यांची. मला असं वाटतं आमची शेवटची असेल किंवा पहिली असेल. तुमच्या कोणत्या निवडणुका, तुमचं काय खरं आहे, तुम्ही कोणत्या पक्षात आहात? उद्या अमित शहा सांगेल तिथं तुम्हाला जावं लागेल. उद्या तुमचं सुप्रीम कोर्टामध्ये चिन्हाचा प्रश्न आहे, पक्षाचा प्रश्न आहे, तेव्हा तुमचाच पक्षच राहील का नाही हा महत्त्वाचा प्रश्न. निवडणुका तर फार लांब आहे. दानवे साहेब, उद्धव ठाकरेंनी म्हटलं सध्या महाराष्ट्रात एक ड्रग्ज प्रकरण गाजतंय आणि यात भावाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय, असाही त्यांनी आरोप केलाय. आणि सुषमा अंधारे यांनी या संदर्भात सविस्तर प्रेसही घेतलेली. यावरच मुख्यमंत्री आज सकाळी म्हणाले की त्यांचा दुरान्वयानेही संबंध नाही, विरोधी पक्ष यावर त्यांचा म्हणजे एकनाथ शिंदेंना जोडण्याचा प्रयत्न. हे पाहिकीकडे माणिकराव कोकाटेंना मुख्यमंत्री वाचवत आहेत. ज्यांच्यावर सदनिकेच्या प्रकरणात गोरगरिबाची सदनिका गरिबाच असल्याचं भासून घेतलेली आहे. एक इकडं दुसरी गोष्ट, ज्या सुषमाताईंनी आरोप केलेला, आरोप नव्हे पुराव्यानिशी, आरोप नाही म्हणता येणार याला, सत्य घटना सांगितलेली आहे. त्याच्यात शिंदे साहेबांचा भाऊ असल्याचे पुरावे त्यांनी दिलेले आहे. असं असताना दुरान्वयाने संबंध असं कसं मुख्यमंत्री म्हणू शकतात? फक्त मला हे सांगा की साताऱ्याची पोलीस जात नाही आणि मुंबईची पोलीस जाऊन पोहोचते, याचा अर्थ काय घ्यायचा? याचाच अर्थ साताऱ्याची पोलीस या सगळ्या ड्रग्ज व्यवसायाला सपोर्ट करत होती. ड्रग्ज व्यवसाय तिथं चालू आहे. रस्ता 75 लाखाच करायची काय गरज? तिथं ना वस्ती आहे ना लोकवस्ती. इथं लोकवस्तीला अजून रस्ते नाही आपल्याकडे, पानन रस्त्याला रुपया पण मिळत नाही. आणि एकीकडे जिथं लोकच राहत नाही तिथं 75 लाख रुपयाचा रस्ता का होतो? याचाच अर्थ हा ड्रग्जचा व्यवसाय सरकारच्या आशीर्वादानं चालू होता. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या गावाजवळचं गाव हे आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या बंधूंचं नाव आलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री कोणताही तपास न करता स्वतः सगळ्यांना क्लीन चिट देतात. मागे त्या निंबाळकरांना दिली, आता यांना दिली. मला असं वाटतं मुख्यमंत्री तपास अधिकारी झाले की काय, हा एक प्रश्न आहे. दानवे साहेब, विधान परिषदेमध्ये प्रज्ञा सातव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. त्यामुळे आता परिस्थिती अशी आहे की शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांची समसमान संख्या झाली. भले सत्ताधारी असतील किंवा विधानसभा अध्यक्ष असतील, सभापती असतील, विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय होत नाही आहे, जी तुमची खंत आहे किंवा तुमचा जो आरोप आहे. अशा वेळेस आता विधान परिषदेतली परिस्थिती काय असेल? शिवसेना युबीटी इथेही क्लेम करण्याच्या परिस्थितीत असेल? माझ्या माहितीप्रमाणे विरोधी पक्षनेता हा संख्याबळानुसारच होत असतो. संख्याबळ विधानसभेत शिवसेनेचं जास्त आहे, त्यामुळे आम्ही भास्करराव जाधवांचं नाव दिलेलंच आहे ऑलरेडी. आता इतक्या दिवस काँग्रेसनी जे काही नाव दिलेलं आहे, पण आम्ही घाई करणार नाही या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारची. सगळ्यात आधी विधानसभा आणि विधान परिषदेचे सभापती आणि अध्यक्षांनी विरोधी पक्षनेता करायला पाहिजे होतं. परंतु कायद्याच्या दृष्टीनं, संसदीय प्रघाताच्या दृष्टीनं वाटतं त्यांनी हे प्रघात मोडलेले आहे.
नियम ते तोडतायत. विरोधी पक्षनेत्या अभावी सभागृह चालवणं, मला असं वाटतं जनतेच्या प्रश्नाला उत्तर देण्यापासून सरकार घाबरतंय. त्याच्यामुळे या गोष्टी सरकार करत नाही दानवे साहेब, एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की याआधी काँग्रेसचे 7 आमदार होते विधान परिषदेत आणि शिवसेने युबीटीचे 6 होते. आता समसमान संख्या झाली. त्यामुळे जो पहिला सतेज पाटलांच्या नावाचा जो तुम्ही प्रस्ताव दिला होता तो आता तसाच कायम राहील की आता नवा प्रस्ताव किंवा शिवसेना पुन्हा या जागेसाठी आग्रही असू शकते? खरं सांगायचं तर तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेचे 7 निलमताई सुद्धा अजूनही शिवसेनेच्या सदस्य आहेत. त्यांच्यावर अपात्रतेची नोटीस शिवसेना पक्षाने दिली, त्याची हेअरिंग कोणतीच झालेली नाही आणि त्याच्यामुळे निलमताई सुद्धा शिवसेना पक्षातच आहे तसं पाहायला गेलं तर अजूनही तांत्रिकदृष्ट्या. त्याच्यामुळे संख्या तर जास्त आहे, परंतु आम्ही या प्रकरणात कोणती घाई करणार नाही, एवढं नक्की. मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात मनसे आणि शिवसेना तुमचा पक्ष यांची अजूनही चर्चा सुरू आहे की कुठपर्यंत त्याचा जागा वाटपात? मला असं वाटतं ही चर्चा शेवटच्या दिवसापर्यंत चालू राहत असते. काही गोष्टी क्लिअर होत असतात, काही गोष्टी क्लिअर व्हायला वेळ लागत असतो, परंतु ही सगळी चर्चा सकारात्मक चालू आहे आणि आपल्यासमोर लवकरच याचं सगळं चित्र पूर्णपणे येईल. आता हे अनिल परब राज ठाकरे यांना भेटून आलेले आहे. हे चर्चेचं सत्र चालूच राहील ना, चर्चेचं सत्र चालू राहील आणि त्याच्यातून मला असं वाटतं योग्य त्या सगळ्या भूमिका दोन्ही पक्ष मिळून एकत्रित लवकरच व्यक्त करतील. थँक्यू. संभाजीनगर संदर्भात ठीक आहे, तिथे युती कसं युती होणार मनसे आहे, कोण कोण सोबत असणार आहे? एनसीपी काँग्रेस दोन्ही काय ठाकरे नेमकं आम्ही आता आमच्या पक्षाचे फॉर्म भरून घेतलेले आहेत संभाजीनगरात. आमच्याकडं 115 पैकी 97 जागेवर उमेदवारांनी उमेदवारी मागितलेली आहे, परंतु आमची इच्छा आघाडी व्हावी अशी आहे. निश्चितच आज मान्य पक्षप्रमुखांशी मी चर्सा केलेली आहे. या संदर्भात स्थानिक स्तरावर आमचे सगळे नेते जे आहेत, खैरेसाहेब असतील, आमचे जिल्ह्याचे शहराचे पदाधिकारी असतील, यांच्याशी चर्चा करून उद्या परवा याच्याविषयी निर्णय घेऊ. पण मनसे संभाजीनगरची शिवसेनेसोबत आहे एवढं नक्की.